आज भारतीय संविधान दिन दिवस आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये संविधान दिन दिवस हा साजरा करण्यात येतो। त्याच अनुषंगाने वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। भारतीय संविधानाची संपूर्ण शहरामधून रॅली काढण्यात आली। जे आहे ते महाविकास आघाडीकडून संविधान जनजागृती रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे हिंगोली जिल्हा प्रचार प्रमुख जयप्रकाश दांडेगावकर आहेत। 1949 मध्ये दिलेल्या या संविधानावर आजही देशातले लोक चालतात, विश्वास ठेवतात आणि या संविधानाच्या आधारावरच गरीब माणसाला मोठी शक्ती मिळालेली आहे। समता, बंधुता, सर्व क्षेत्रामध्ये सारखी वाढ केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे जनतेला मिळालेली आहे। आज मी सर्व जनतेला संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संविधान टिकवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, पण मोठी जबाबदारी ही नागरिक आणि मतदारांची आहे। हे निश्चित या संविधानाला जपतील अशी अपेक्षा करतो। पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो। संविधान दिनानिमित्त जे बाबासाहेबांनी सर्वांसाठी जे केलं की महिलांना जे आरक्षण आहे, महिलांना म्हणजे प्रसूतीसाठी पण सुट्ट्या भेटतात। ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना पण सुट्ट्या जे टाकलेल्या आहेत ते संविधानामध्ये बाबासाहेबांमुळेच भेटलेले आहेत। महिलांना जे आरक्षण आहे, जे राजकारणात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच भेटले। तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे। आणि आता दांडेगावकर साहेबांनी सांगितलं की म्हणजे मतदार आणि नागरिक सुज्ञ आहेत, हे संविधान टिकवण्यासाठी तेच खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात की म्हणजे सुशिक्षित लोकांना निवडून देऊन किंवा मग त्यांच्या हातात अधिकार देऊन। आणि मी फक्त एवढंच सांगते की आपण आता म्हणतो की कोणीच काही करत नाही किंवा यांनी काय केलं त्यांनी काय केलं, पण जे आपण ज्यांना निवडून देतो ना त्यांनी काम केलं पाहिजे। आता म्हणतो की आपण कोणी निवडून आलं तरी काय करणार आहे आमच्यासाठी। प्रत्येक जण आपण ज्या रस्त्यावरून चालतो तो रस्ता पण आपण जो निवडून देतो तोच बनवतो। आपण जे आपल्या घरासमोरून जी नाली वाहते, आपल्या नालीचं रोजचं पाणी जातं ते कोण बनवतं, तर तोच बनवतो। तर मग आपण का निवडायचं नाही की म्हणजे कोणाला निवडून दिलं पाहिजे, याच्यावरती खरंच सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि आज संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे होते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, जे आहे ते वसमत शहरामधून संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या संविधान रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। जयप्रकाश दांडेगावकर यांनी या संविधानाबाबत उद्देश समजून सांगितला आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महिलांमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार असलेल्या रेणुकाताई पतंगे यांनी सुद्धा या संविधानाचं महत्त्व निषेध केलेले आहे। आणि जे काही संविधानाने अधिकार दिले ते या महिलांनी अधिकार समजून घेतले पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांनी जागृती करायला पाहिजे आणि संविधानानेच दिलेले हे हक्क आणि अधिकार आहेत असंही या ठिकाणी रेणुकाताई पतंगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी वसमतवरून भगवान जाधव।